पहलगामच्या हल्ल्यानंतर इंडो पाक बॉर्डरवरती नाडा बेट या ठिकाणी आम्हाला भेट देता आली। प्रवास करत असताना 45 ते 50 तापमानात आम्हाला हा प्रवास करता आला। गाडीचा एसी सुद्धा त्यावेळेला काम करत नव्हता। जसजसं आम्ही त्या बॉर्डरच्या जवळ जात होतो तसं आम्हाला दोन्ही ठिकाणी रेत आणि रेत दिसत होती। कुठे गाव नाही, कुठे घर नाहीये, दोन्ही साईडला फक्त रेत आणि रेत। अशा सुद्धा ह्या प्रवासात आम्हाला काही उंटांचे झुंड आम्हाला पाहायला मिळाले। 45-50 टेम्परेचर तापमानात हे उंट रस्त्यावर चालत होते। आणि बॉर्डरवर पोहोचल्यानंतर आम्हाला अनेक टुरिस्ट तिथे दिसले। टुरिस्टांच्या जे टुरिस्ट होते, जे पर्यटक होते, भारत माता की जय, वंदे मातरम अशा ह्या घोषणा ते देत होते। अतिशय आम्हाला ती भेट एक अविस्मरणीय होता आमच्या दृष्टीने। त्या ठिकाणी अनेक गोष्टी आम्हाला तिथं बघता आल्या। आपली भारताची जी BSF जवान आहेत ते आपल्या बॉर्डरवरती कशी सुरक्षा देतात हे सुद्धा आम्हाला जवळ बघता आलं। हा संपूर्ण अनुभव आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहेत। पण ह्या 45 आणि 50 तापमानात सुद्धा आपले जवान त्या ठिकाणी त्या बॉर्डरची आपली सुरक्षा करतात। त्यामुळे ह्या आपल्या जवानांना एक आमचा सल्यूट आहे। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला नाडा बेट ह्या बॉर्डरवरती आपलं एक म्युझियम आहे, ते म्युझियम आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत। नक्की हे म्युझियम तुम्ही बघा। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की